नमस्कार. मी प्राध्यापक एन डी बिरनाळे, शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष. महाराष्ट्राच्या माननीय शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांनी अलीकडे माध्यमिकडील 5वीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला स्थगिती दिलेली आहे असे समजते. हे जर खरं असेल तर मॅडम तुमचं अभिनंदन. कारण 5वीचा वर्ग माध्यमिककडून काढून प्राथमिकला जोडणं हे खूप अवघड आहे. यामध्ये उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक अतिरिक्त ठरतील, शिक्षक अतिरिक्त ठरतील, कला क्रीडा कार्यान्वयनाचे शिक्षकांचा प्रश्न निर्माण होईल. प्राथमिक शाळेकडे मुळातच सुविधा नाहीत, वर्गखोल्या कमी आहेत, काही ठिकाणी फक्त 4च वर्ग आहेत, मुख्याध्यापकाला केबिन नाही आहे, भौतिक सुविधा कमी आहेत. आणि माध्यमिकडे ऑलरेडी 5वीचा वर्ग असल्यामुळं वर्ग आहेत, शिक्षक आहेत, भौतिक सुविधा आहेत, त्या सगळ्या बाद होतील. त्यामुळे अशा अनेक अडचणी त्यामध्ये आहेत. तूर्त हा प्रयोग शासनानं करू नये अशी माझी पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिककडे अर्धवेळ म्हणून काम करणारे शिक्षक अनेक वर्ष अर्धवेळ पदावर काम करतात. कार्यभार वाढल्याने त्यांचं रूपांतर पूर्णवेळ पदामध्ये झालेलं आहे. तेव्हापासून त्यांचा अर्धवेळचा पगार बंद आहे. त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे, शालेय शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढे म्हणून माध्यमिककडे अर्धवेळ काम करणारे आहेत, उच्च माध्यमिककडे अर्धवेळ म्हणून काम करणारे आहेत, त्यांचा पगार चालू ठेवा. पूर्णवेळ पदाला मंजुरी देईपर्यंत त्यांचे अर्धवेळचे पगार चालू राहिले पाहिजेत. त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होता कामा नये. आणि विशेष करून 2018-19मधील संच मान्यतेतील कार्यभार लक्षात घेऊन तो कार्यभार जर आत्ता असेल 2021मध्ये तरच अर्धवेळ आणि CHB तासिका तत्वावरील शिक्षकांचे पगार चालू ठेवावेत, अन्यथा बंद करावेत असा हुकूम कोल्हापूरच्या शिक्षण उपसंचालकांनी काढलेला आहे. हा अर्धवेळ आणि तासिका शिक्षकांच्यावर अन्याय आहे. कोरोनासारखी भयंकर परिस्थिती असताना वर्गात मुले नाहीत, अनेक ठिकाणी लोकलची मुले मूळ शाळेत ज्युनियर कॉलेजमध्ये यायला तयार नाहीत, त्यांनी ॲडमिशन्स बदललेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये विनाकारण अर्धवेळ आणि तासिका तत्वावर शिक्षकावर अन्याय करू नका. परिस्थिती सुरळीत होईपर्यंत 2021 आणि 21-22 या 2 वर्षाच्या संच मान्यता न करता जेवढा कार्यभार उपलब्ध असेल तेवढ्या कार्यभारावर महाराष्ट्रातील सगळ्या अर्धवेळ आणि तासिका तत्वावरील शिक्षकांना त्यांचं मानधन चालू ठेवा. त्यांच्यावर अन्याय करू नका. DCPSचं NPSमध्ये कन्व्हर्जन काय घाई होती या कोरोना काळामध्ये. मॅडम याला सगळी स्थगिती द्या. DCPSचा अनेक वर्षाचा वर्गणीचा हिशोब नाही. शासन हिस्सा किती जमा झाला, शिक्षकांचे किती जमा केले, त्याच्या पावत्या नाहीत. त्यामुळं तातडीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या पे युनिटला कळवा. पहिल्यांदा DCPS धारक शिक्षकांचा हा हिशोब जो आहे वर्गणीचा तो पहिल्यांदा व्यवस्थित करून घ्या. NPSमध्ये रूपांतर करायची घाई करू नका. ती प्रक्रिया थांबवावी. संबंध महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अद्याप 7वा वेतन आयोग दिलेला नाही आहे. त्यांच्यावर खूप मोठा अन्याय शासनानं केलेला आहे. त्यांना तातडीनं 7वा वेतन आयोग सुरू करावा. मी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव चौधरी मॅडम तुमचं अभिनंदन करतो एवढ्यासाठी की तुम्ही तातडीनं महाराष्ट्रामध्ये जे अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाले त्यांच्याविषयी निर्णय घेण्यासाठी पूर्णवेळ मान्यतेचा तुम्ही माननीय शिक्षण संचालक आणि आयुक्तांना कळवलेला आहात. अशी सगळी माहिती तातडीनं शासनाला सादर करावी. माझी आयुक्तांना विनंती आहे, शिक्षण संचालकांना विनंती आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या जे अर्धवेळ आहेत, माध्यमिकला असू द्या, उच्च माध्यमिकला असू द्या, ते पूर्णवेळ झालेले आहेत आणि ते प्रस्तावित पदामध्ये गेलेले आहेत. अशा सगळ्यांची माहिती आणि त्यांना अर्धवेळमधून पूर्णवेळ करत असताना संस्थेनं विचारपूर्वक केलेला आहे. त्यांचा तो राईट आहे. यापूर्वीचे शासनाचे निर्णय आहेत, न्यायालयीन निर्णय आहेत. पुणे, मुंबई, लातूर विभागात अशा मान्यताही दिलेल्या आहेत. त्यामुळे माननीय आयुक्त आणि शिक्षण संचालकांनी
या सगळी वस्तुस्थिती प्रधान सचिवासमोर मांडावी आणि संबंध महाराष्ट्रातल्या मग माध्यमिकच्या असतील, उच्च माध्यमिकच्या असतील, जे अर्धवेळवरून पूर्ण वेळ झालेले आहेत, त्यांना न्यायालयीन निर्णयाप्रमाणे, शासन निर्णयाप्रमाणे तातडीनं त्यांच्या मान्यता व्हाव्यात. रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि अन्य संस्थांमध्ये अशा अनेक प्रस्ताव आज शिक्षणाधिकारी लेवलला, उपसंचालक लेवलला पेंडिंग आहेत. याच्यावरती तातडीनं निर्णय घेऊन त्यांना मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. 7व्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता फरकाचा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी दिला, बऱ्याच ठिकाणी अद्याप दिलेलं नाही आहे. अनेक वेळा आम्ही माननीय आयुक्तांनी संचालकांना विनंती केली, अद्याप बऱ्याच ठिकाणी पहिला हप्ता मिळालेला नाही आहे. तो भविष्य निर्वाह निधी धारकांना त्यांच्या खात्यामध्ये आणि DCPS धारकांना रोखीनं तातडीनं मिळावा. माझी विनंती आहे वर्षाताईंना, तुम्ही आता पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता दोन्ही हप्ते कृपा करून दिवाळीपूर्वी शिक्षकांना, शिक्षकेतर बांधवांना द्यावा अशी माझी विनंती आहे. घोषित आणि अघोषित शाळा आणि तुकड्या यांचा प्रश्न महाराष्ट्रभर गाजतोय. अनेकांनी पायी दिंड्या काढल्या, आंदोलनं केले, पण अजून म्हणावी तशी याला गती येईना. त्यासाठी जी उपसमिती नेमलेली आहे ती हे प्रकरण तात्काळ निकाली काढावं म्हणून नेमण्यात आलेले आहे. नामदार बाळासाहेब थोरात साहेबांना माझी विनंती आहे, झटक्यात निर्णय घ्या आणि तातडीनं या घोषित अघोषित 20% असेल, पुढचा वाढीव टप्पा असेल, त्यांना पगार सुरू करण्याची कार्यवाही करावी. वरिष्ठांनी निवड श्रेणीचे प्रस्ताव काही ठिकाणी आता मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक माननीय सोनावणे साहेब आता ते मंजुरी देत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे उपसंचालक या सगळ्या ऑफिसमध्ये ही प्रकरणं तातडीनं निकाली काढण्यासाठी खास आदेश द्यावा. IT शिक्षकांना अद्याप अनुदान न मिळाल्यानं त्यांचे पगार सुरू झालेले नाही आहेत. हाही निर्णय शासनानं लवकर घ्यावा. वाढीव पदं आहेत ज्युनियर कॉलेजचे, व्यक्तिगत पदं आहेत, अनेक वर्ष त्या ठिकाणी शिक्षक काम करतात, त्यांना तातडीनं मान्यता द्या, त्यांचे पगार सुरू करा. 24 जून आणि 17 ऑगस्टला माननीय शालेय शिक्षण विभागाकडून कोविड कामकाजासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या शिक्षक, शिक्षकेतर सेवकांना कार्यमुक्त करा असा आदेश दिला. पण राज्यातील अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी किंवा CO साहेब यांनी याची गंभीर दखल घेतलेली नाही आहे. माननीय शिक्षणाधिकारी, वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे, पण अद्याप याच्यावरती निर्णय झालेला नाही आहे. आता 11वीचे वर्ग सुरू झालेले आहेत, शाळांचं ऑनलाईन कामकाज सुरू झालेलं आहे, शालेय कामकाजामध्ये सगळे व्यस्त आहेत. कोविड कामकाजामध्ये ज्या मंडळींना ड्युटीज देण्यात आलेल्या आहेत ते तातडीनं काढून घ्याव्यात, त्यांना कार्यमुक्त करावं आणि या महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील लेकरांचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून त्यांना शालेय कामकाजासाठी वेळ देण्यासाठी ही प्रक्रिया तातडीनं राबवावी, त्यांना कार्यमुक्त करावं. 24/9ला मॅडम आपण आदेश काढला. ऑनलाईन शिक्षण हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुरू आहे. प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे ऑनलाईन कामकाज पाहतात, व्हिडिओ तयार करून लेक्चर्स टाकतात, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क करतात. हे कामकाज खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. पण शासनानं का असा निर्णय घेतला कोणास ठाऊक. संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षकाने म्हणे ऑनलाईन आढावा दर आठवड्याला शनिवार रविवारी भरायचा आहे. कशासाठी हा उपद्व्याप. त्यांना शालेय कामकाजाला वेळ देण्याची संधी द्या ना. हे जर माहिती तुम्हाला संकलित करायचीच असेल तर प्रत्येक शाळेचे, ज्युनियर कॉलेजच्या प्रमुखाने आठवड्यातून एकदा ते भरावं. प्रत्येक शिक्षकाने भरण्याची काय आवश्यकता आहे. वेळापत्रकं तयार झालेली आहेत. व्हिडिओ लेक्चरद्वारे, आता झूमद्वारे, गुगल मीटवरती, वेबएक्सवरती शिक्षक आता विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत आहेत, धडे घेत आहेत, त्यांना टेस्टसाठी काही संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यांचं कामकाज सुरू आहे. एकत्रित शाळा किंवा ज्युनियर कॉलेजचा आढावा प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांनी प्रशासकीय यंत्रणेमार्फत तो दर आठवड्याला भरावा. माझी विनंती आहे गायकवाड मॅडमना, विनाकारण शिक्षकांना यामध्ये गुंतवू नका. हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या प्रश्नी शालेय शिक्षण मंत्री गायकवाड मॅडम,
आयुक्त साहेब, शिक्षण संचालक साहेब यांनी गांभीर्यानं या सगळ्या विषयांची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर हे प्रश्न कसे सुटतील यासाठी कार्यवाही करावी ही माझी शिक्षक भारतीच्या वतीनं विनंती आहे.